नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। नमस्कार, अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बंदी असलेला नायलॉन मांजा येवला शहर पोलिसांनी पकडला। येवला शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईत नायलॉन मांजाचे 104 रीळ जप्त करण्यात आले आहेत। येवला शहर पोलिसांनी मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धडाकेबाज कारवाई करत कोर्ट परिसरामध्ये चोपदार वस्ती व ठिकाणी छापा घालून नायलॉन मांजाचे 104 रीळ जप्त केलेत। राज्य शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असून येवला शहरात चोरी छुपे पद्धतीने हा नायलॉन मांजा सहज विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या प्रकरणी एक विक्रेता पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहेत। आणखी नायलॉन मांजा विक्री करणारे आणखी व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांच्या कारवाईचं सर्वत्र स्वागत होत आहे। मी अनिल भवारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस स्टेशन। 14 तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। या दरम्यान नायलॉन मांजा वापरू नये असे आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते। त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब पाटील यांनी तसेच ॲडिशनल एसपी तकबीर संधू आणि डीवायएसपी श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या विरुद्ध आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या। यापूर्वी आम्ही 4 ते 5 कारवाया केलेल्या आहेत। आमचं मांजाचा शोध घेण्याचं काम चालू होतं। आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मालदार वस्ती चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणाहून विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शहानिशा केली असता या ठिकाणी एकूण 104 रीळ मिळाले असून इसम नामे अजर सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याने या ठिकाणी जो नायलॉन मांजाचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे। त्याने अजून कोणाला शहरात विक्री केली याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।